जय गुरु. जय गुरु. आपण सुरुवात करूयात. आणि मी जसं म्हणल्याप्रमाणे विशाखाताईंनी काही वाक्य केलेली आहेत, आपण ती बघूयात. अ, तर मी त्याच्यामध्ये फक्त तुमचं दुसरं वाक्य मी वाचतोय. विशाखाताई, त्वम शीघ्रम चलसी अन्यथा त्वम अत्र किम करिष्यसी. हा. म्हणजे काय म्हणायचं होतं तुम्हाला? तू लवकर चालतोस, नाहीतर तू लवकर चल, पुढे. नाहीतर तू इथं काय करशील. तू लवकर चल म्हणजे तुम्ही आज्ञा देत असाल तर मग चल म्हणायला पाहिजे, चलसी नाही. त्वम चल. आपण बाळबोध मध्ये शिकलो होतो बघा, आज्ञा दिली होती आपण. हा हा. चल, बरोबर. हा, विसरले. हा. हरकत नाही, आज्ञा. हरकत नाही. पण प्रयत्न खूपच छान करताय तुम्ही. आणि लक्षात घ्या, तुम्ही जी वाक्य करताय ना ताई, हा त्याच्यात शेवटी दंड द्यायचा. मध्ये दंड असतो, आपण ज्याला फुल स्टॉप म्हणतो ना मराठीत किंवा हा इंग्लिश हा. मध्ये. त्याला दंड. हा. हा, तर ही व्याकरणाची चूक करू नका. बर. हा. आता नंतरचं वाक्य मी घेतोय, अहम सूर्यस्य पूजयामी. तर आता मराठीतलं तुम्ही शब्दशः भाषांतर केलेलं आहे. पूजयिष्यामी. हो. नाही, पूजयिष्यामी ठीक आहे, हा. पण सूर्यस्य कधी होत नाही संस्कृत पण मध्ये. सूर्याची म्हणतो ना आपण. मराठीत आपण सूर्याची म्हणतो, पण संस्कृत मध्ये कर्म द्वितीय येते. मी सूर्याला पूजतो. सूर्याला पुजतो. ओके. म्हणजे सला ते सला सूर्य. ना ते द्वितीया. सूर्य. सूर्यम. ओके. सूर्य. अहम हा. सूर्यम पूजयिष्यामी. हा, मग दोन्ही पुढच्या वाक्यात मी तीच बरोबर आहे. हो केली. हो, ते एक तुम्ही बरोबर केलं की तुमचं दुसरं बरोबर होणार आहे. हा. हा. आता पुढे आम्रफलम पतित्वा अ, भग्नम भवती. ठीक आहे, बरोबर आहे. आम्रफळ अ, पडून प- होतं बरं का. हा. पड. पण आता पण ते इथे पडून आणि पतित्वाचं पडल्यावर हा, आंबा पतित्वा म्हणजे पडल्यावर. पडल्यावर नाही, पडून आहे ते. हा. तुम्हाला काय म्हणायचंय माहितीये का? आंबा पडल्याने. नाही, आंबा पडून फुटला असं मला म्हणायचं होतं. हो, म्हणून आपण, पण तुम्हाला म्हणायचंय काय, तर आंबा पडल्याने भग्न पावतो, असं तुम्हाला म्हणायचंय. बरोबर. नाही. नाही, मला आंबा पडून फुटला असं म्हणायचंय. हा, मग आम्रफलम पतित्वा भग्नम भविष्यती. पण फुटला ना म्हणजे. अच्छा, फुटला. मग तुम्हाला अजून जरा ते जायचंय. अ, अ, ज्याला अर्धवट भूतकाळ वगैरे जो प्रकार आहे ना, तो तुमचा अजून शिकायचा, म्हणून मी जरा थांबतोय. बर, मग हा, भविष्यात ते म्हणजे आंबा पडून फुटेल असं म्हणायचं फुटेल. असेल. हा, हा, तर तर भग्नम भविष्य. हा, भग्नम भविष्यती. ठीक आहे. हा. नंतर सह क्षेत्रे स्थित्वा. आपणस्य म्हणजे काय म्हणायचंय? हा, दुकानात. मग दुकानात आहे ना, हा. किंवा त्याच्यामध्ये आपण संस्कृतमध्ये आपणे गमिष्यती म्हणलं असता तरी चाललं असतं. आपणे. हा, म्हणजे ते द्वितीयात. की तुम्ही सप्तमी म्हणजे दुकानात जातो. हा. पण आता हेही मला वाक्य व्याकरण दृष्ट्या आणि अर्थदृष्ट्या लागलं नाही नीट. सह क्षेत्रे तो स्थित्वा. शेतात थांबून हा, दुकानात जाईल. मग आता म्हणजे, मग शेतात जर थांबेल तर मग दुकानात काही जाऊन थांबून झाल्यावर असं तुम्हाला म्हणायचंय थोडक्यात. हा. हा, मग सह प्रथमम क्षेत्रे स- अ, नाही, मी राहतो. ते तो आपला अभ्यास होता ना, स्थित्वाचं वाक्य करत होते. हा, ठीक आहे ना. मग सह क्षेत्रे स्थित्वा पाहून मग
कुठे जातो असं तुम्हाला म्हणायचं. आपणम गच्छति किंवा गमिष्यति. आपण नम पाहिजे त्याला. हा, ठीक आहे. बाकी पुढे स्नानम कृत्वा अर्चयित्वा च वयम गमिष्यामः. हे खूपच छान वाक्य केलं तुम्ही. म्हणजे त्वा दोनदा वापरला आणि मध्ये च पण बरोबर वापरलं. हो, आणि आंघोळ. नारंग काय म्हणायचंय तुम्हाला? नारंग धुतल्यावर खा. नाही, भक्षयामी म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल खाणार. बोलताय. म्हणजे संत्र धुतल्यावर खाणार. मी धुवून खातो. हा, नारंग धुवून खातो. हा, म्हणजे मग कसं होईल? नारंगम. कारण की अहम नारंगम शालयित्वा भक्षयामी. नारंगम मला कारण ते की खायची प्रक्रिया कोणावर झाली आहे? नारंगावर. ओके. म्हणजे ते कर्म आहे. कर्म आहे. ओके, द्वितीयात हा, आलं पाहिजे. ओके. हा, म्हणून ठीक आहे. ओके. मला द्वितीय आणि सप्तमी मध्ये मी गोंधळ करते, म्हणजे मी त्याच्यामध्ये हा, मला. ठीक आहे. ओके. ओके, चालेल. मी आता शेअर करतो. हं. पण प्रयत्न छान केलाय तुम्ही ताई. दिसतोय का माझं? दिसते. हो, दिसतंय. दिसायला हा, लागलं. ओके. एक मिनिट आहे, तर मला दर वेळेला का होत आहे? हा, ठीक आहे. ओके. आपण काल होतो स्लाइड 235 ह्या टोटल सगळी ज्या होत्या त्यातली, संधी आणि बघत होतो आपण. संधी होती, आणि त्याच्यामध्ये सीमाताई सोनसळेंनी सगळ्यात शेवट केलं होतं माझ्या मते. महाऐश्वर्यम, महेश्वर्यम. तर सीमाताई नंतर नंबर आहे वैजंतीताई जोशी तुमचा. आल्यात का ताई? ताई, बर, ठीक आहे. वैजंतीताई नसतील तर विद्याताई तेंडोलकर. विद्याताई पण नाही आल्यात. बर, मग कपिलजी आलेत. हो, मी आहे. हा, घ्या पहिलं वाक्य. तिष्ठति दानी मुपवने रमेशः. तिष्ठति अधिक इदानीम अधिक उपवने आणि रमा अधिक ईशः. बरोबर आहे. आता हे पहिलं कळलं का? हा रस्व ई होता, त्याच्यामध्ये ई मिसळला इदानीम मधला, राईट? हा पण रस्व बरोबर. ई, हा दुसरा, हा ई रस्व ई, पण त्याचा बनला काय? दीर्घ ई बनला होता, तिष्ठती झालं. बरोबर. मग इदानीम मध्ये पाय मोड्या म होता, बरोबर. त्याला हलंत म म्हणतो आपण, आणि त्याच्यामध्ये उ जोडल्यावर तो इदानीमू झालं. इदानीमुपवने, आणि रमा अधिक ईशः रमेशः, आ अधिक ई. ठीक आहे, हे लक्षात आलं? हो. हा, पुढचं कोण घेणार आहेत आता? रुपाली मला ताई. एक हा, बोला. प्रश्न होता. प्रॅक्टिकली संधींचा काय उपयोग? म्हणजे ठीक आहे, आपण हे केलं आणि नियम आहेत, हा, पण जे शब्द आहेत ते एकत्र करून साध्य काय होतं म्हणजे हा, अल्टिमेटली? आता मी तुम्हाला एक सुंदर याच्यामध्ये, की तुम्ही संधी करून वेगवेगळे जे आपण इंग्लिश मध्ये वेगवेगळे शब्द तुटक वापरून जे सांगतो, ते तुम्ही एक सलग एका शब्दामध्ये सांगू शकता. म्हणजे रमेश म्हणलं की रमेशचा ईश म्हणजे मालक. तुम्हाला रमेशचा मालक असं पूर्ण सांगावंच लागत नाही. तर तुम्हाला जर मराठीत लिहायचं झालं तर तुम्हाला रमेशचा मालक 3 शब्द लिहावे लागतात, बरोबर आहे. पण रमेश म्हणलं की कळून जातं एका ह्याच्यात, कारण की आपण ती जी फोड आहे ना, ती मनातल्या मनात करत असतो. बर. हा, आणि ही संस्कृतची काय म्हणतात
पिक्युलियारिटी आहे. असे दोन शब्द एकत्र होणे. दुसरी एक आहे म्हणजे जर्मन. जर्मन भाषेमध्ये देखील शब्द एकत्र होतात. आवाज हॅलो, काय झालं छायाताई? मध्ये मध्ये काहीतरी वाजते वाटतं सर, कुणाचं म्यूट नाही किंवा काय. नाही, तुमचा आवाज आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज प्रसादजी, ब्रेक तुमचा होतोय. आवाज ब्रेक होतोय. आता बघा, ठीक आहे. हे शेवटचं वाक्य नाही झालं. हो. नाही, मी म्हटलं असे अनेक शब्द एकत्र करायची पद्धत जर्मन भाषेमध्ये पण आहे, असं मी तुम्हाला सांगतो. जर्मन भाषेत ते उमलाऊट वगैरे असतात ना? ते उमलाउट म्हणजे ही त्यांची आद्य अक्षर आहेत ना, म्हणजे आद्य, काय म्हणतात हा. ज्याला, की आपण मूळाक्षर म्हणतो ना आपण त्याला, हो हो हो. तशातलं आहे. आणि पण तसं बघायला गेलं तर उमलाउट जो आहे ना, त्या प्रकारचाच तुम्हाला स्पॅनिश मध्ये पण दिसतो. umlaut. किंवा निनो मधला ती अशी संधी असते, किंवा आपण असा टिल्डा असतो. असो. ते असो. स्पॅनिश भाषेमध्ये आहेत. ठीक आहे. पण म्हणजे सांगायचा उद्देश काय, की तुम्ही अनेक शब्द एकत्र करून एका शब्दामध्ये अनेक गोष्टी छोट्या कमी अक्षर वापरून सांगू शकता. हो, हा तर फायदा आहे संस्कृतचा. विद्याध्ययनमवश्यम. आता बघा इथे बघा, छात्रैहि विद्याध्ययनम अवश्यम. अवश्यम. अनेक शब्द एकत्र आपल्याला करता आले त्यामुळे. म्हणजे आपल्याला गीतेत नाही का अख्खा चरणच्या चरण अख्खी ओळ एकच सगळी संध्यांनी व्याप्त असते. बरोबर आहे. हं. म्हणजे बघायला गेलं तर आपण उगाचच अनेक शब्द लिहित असतो. ठीक आहे. बरं, तुमचं शंका थोडीफार मिटली का कपिलजी? हो हो हो, मिटली. ठीक आहे. ओके. मला असं वाटतं, आणि अजून आपले आता हे सगळे श्लोक वगैरे असतात की नाही, किंवा स्तोत्रांमध्ये सुद्धा तो जो अनुष्टुप छंद आहे, मग त्या छंदामध्ये बसावं म्हणून सुद्धा तेवढी ती बरोबर चरण म्हणजे, किंवा म्हणजे काय म्हणायचं त्याला, पद किंवा चरणच. मात्रा, मात्रा बरोबर आहे. मात्रा बरोबर बसाव्यात म्हणून पण ते बरोबर केलेलं असतं त्याप्रमाणे. म्हणजे आपण तिथे लक्षात पण ठेवा, संधीचा उपयोग चांगला होतो असं. संधीचा उपयोग पण म्हणजे केवळ पद्य तयार करायचं म्हणून नाही तयार झालंय. नाही, म्हणून नाही तयार झालेलं, पण होतो तिथे पण त्याचा उपयोग. पण पद्यामध्ये त्याचा सुंदर वापर करून घेतला जातो. घेतला जातो. कुठल्या श्लोकात? कारण की म्हणजे भाषा ही बोलण्यासाठी आहे. भाषा ही सुरुवातीलाच गीत तयार करण्याकरता किंवा काव्य तयार करण्याकरता नाहीये. पण त्याची एक सुंदरता, त्याची एक काय म्हणतात वैशिष्ट्य म्हणून आपण त्यातनं काव्य निर्मिती करतो, भाषेचा वापर करून. ठीक आहे, चालेल. आपण पुढचं तुम्हीच घेणार आहात ताई. हो. नास्तीश्वरः इति कथयति गोविंदः. म्हणजे न अधिक अस्ति अधिक ईश्वरः. बरोबर. म्हणून त्याचं नास्तीश्वर. नास्तीश्वरः. बघा, ईश्वर नाही असे गोविंद म्हणतो. पुढचं कोण घेत आहे आता वाक्य? विशाखाताई केळकर. किं मंदिरे पूजार्थं गच्छति देवी दानीं. पूजा अधिक अर्थम पूजार्थम, देवी अधिक इदानीं देवी दानीं. देवी आता पूजेसाठी मंदिरात जाते का? बरोबर आहे. पुढचं कोण घेणार आहेत आता? सुकेशाताई या झाल्यात. हो आज आहे. अच्छा, बरं ताई, बऱ्याच दिवसांनी येत आहे तुम्ही. पाहुणे होते घरी त्यामुळे जमलंच नाही माझं. खूप अभ्यास बुडाला. हो, मी तेच म्हणलं की तुमचं बरंच बुडलंय, पण आता ते रेकॉर्डिंग ऐकून वगैरे. आज करते मी, आज वेळ येतो मला.
है ना. बर बर बर, चालेल, ठीक आहे, घ्या ताई. स्त्रीशः तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा, नाही जमलं तरी आम्ही समजू शकतो, कारण की तुमचा अभ्यास बुडेल. स्त्रीशः पालयति जगत्. नाही, जगत, स्त्रीशः जगत. जगत, जगत. स्त्रीशः, स्त्री म्हणजे स्त्री प्लस अधिक, ईशः, अधिक ईशः. हा, श्रीश. हम्म. श्रीश म्हणजे विष्णूचं नाव आहे. श्री म्हणजेच विष्णू जगाचे पालन करतो. पुढचं कोण घेत आहे? मोहिनीताई आहेत? हो सर आहे. हा, घ्या. किम तत्रास्ति कृष्णः तत्र अधिक अस्ति तत्रास्ति. हा. कृष्ण तिथे आहे का? हम्म. हा, पुढचं कोण घेत आहे आता? मी विजयाताई घेते. आहेत? आता माझी ना. नाही, मोहिनीताई दुरुक्कर झाल्यात. हो, अच्छा अच्छा, ठीक आहे. हा, त्याच्यानंतर विजयाताई बिराजर आहेत. हा, नाही, ठीक आहे. हा, त्या नसल्या तर मग छायाताई आता. हो सर. मी राहिले सर. मी हा. माझं नेटवर्क प्रॉब्लेम होता, जरा येत नव्हतं लवकर, कनेक्ट बर नव्हतं होत. बर, ठीक आहे, घ्या ताई. सह क्रीडितु मन्ना गच्छति. नाही, नीट वाचा ताई, शांतपणे. मत्रा गच्छति. सह सह क्रीडितु मत्रा गच्छति. हा, तुम्ही मन्ना म्हणलं होतात म्हणून मी नाही, मत्रा, परत. सॉरी. हा सह क्रीडितु मत्रा गच्छति. हा, काय अत्र होईल आता? अत्र अधिक आगच्छति. अत्र हा, म्हणजे आगच्छति. क्रीडित अधिक अधिक आगच्छति असं आहे. क्रीडितुम लिहायचं राहिलं इथे. क्रीडितुम अधिक अत्र अधिक आगच्छति. पूर्ण शब्द आहे ना एक. हे लिहायला पाहिजे होतं खरं इथे. एक मिनिट, मी बघतो इथे टाकता येतंय का. नाही, मी काही करू शकत नाहीये. ठीक आहे, ओके, कारण एडिटर नाहीये, नुसता रीडर. हे मी करतो. इथे उत्तर लिहिताना तो इथे खेळायला येतो का असं म्हटलं, पण याच्यामध्ये किम काही लिहिलेलं नाहीये. नाही, आता बघा ना, सह क्रीडितुम अत्र आगच्छति, हे हे तुमचं कळत नाहीये का? तर मध्ये मध्ये हे होत आहे. काय होत आहे? आवाज तर आवाज ब्रेक आवाज कट होतोय. होतो. बर, कारण की काही प्रॉब्लेम यायला नको. आता आवाज येतोय का व्यवस्थित? येतो, पण मध्येच हो, मग येतो. तो ब्रेक व्हायला मध्येच, लागतो. म्हणजे मला पण कधी कधी तुमचा आवाज ब्रेक होताना येतोय, म्हणजे बहुतेक प्रश्न माझ्या. बरं, आपण कंटिन्यू करू, बघूयात काय होतंय. इथे तो खेळायला येतो का असं का? त्याचं. हा, तो काय, काची काही गरज नाहीये, काची गरज हा. नाही, इथे नुसतं नाही येतो लिहिलेलं. पाहिजे. ठीक आहे, आणि हा प्रश्न पण इथं चुकतोय, कारण की इथे किम वापरायला लागेल त्यांना. किम सह क्रीडितुम अत्र आगच्छति असं म्हणायचं. हा, असं म्हणलं तरच ते होईल, बरोबर. ठीक आहे, मी हे दुसरं करायला सांगतो. आणि ही पीडीएफ आहे, त्यामुळे मलाही काही करता येणार नाही, मी सरांना पाठवीन. आणि मग बर, पुढचं कोण घेणार आहेत आता? छायाताई. आता छायाताई आहेत. हो. छात्रेः विद्याध्ययन नमवश्यः कर्तव्यम्. ताई, आता परत एकदा विद्या- शांत बघा, तुम्ही चुकलायत वाचताना. छात्रेः नाही, छात्रेः छात्रः छात्रैः. छात्रैः हा, विद्याध्ययन नमवश्य. ताई, एक शब्द आहे ना, मग विद्याध्ययनमवश्यम. विद्याध्ययन अवश्यम कर्तव्यम. हा,
परत एकदा म्हणा, विद्याधयनमवशिष्यम. विद्या नमवश्यम. विद्याधयनम अवश्यम. ताई, आपण अवश्यम नाही म्हणायचं, कारण की तुम्ही फोड करताय. आपल्याला एक बरं. शब्द बोलायचा आहे, विद्याधयनमवश्यम. विद्याधयनम वश्यम कर्तव्यम. हं. हं? हा, विद्या आता अधिक हा अध्ययनम म्हणजे विद्याधयनम आणि अध्ययनम अधिक अवश्यम विद्यार्थ्यांनी विद्याभ्यास आवर्जून केला पाहिजे. म्हणजे विद्या अधिक अध्ययनम अधिक अवश्यम, असे 3 शब्द बनतील. विद्याधयनम अवश्यम. हा आपल्याला बोलताना आपली बोबडी वळणार आहे, पण आपल्याला ती बोबडी वळायलाच पाहिजे. आपण ती आपली जीभ सरळ होईल. विद्याधयनम अधिक अवश्यम. आता सावकाश म्हणा बघू. विद्याधयनमवश्यम. 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 विद्याध्ययन पाहिजे. विद्याध्ययनमवश्यम. हा म्हणा छायाताई, तुमचं चुकतंय, तुम्हालाच म्हणायला लागणार आहे. विद्याधयनम वश्यम कर्तव्यम. हा, ठीक आहे. बरंच बरोबर आले आता तुमचं. ठीक आहे, पुढे लताताई. प्रॅक्टिस करते मी ते. जनः उद्यमेन सदानंदम प्राप्नोति. म्हणजे सदा अधिक आनंदम म्हणजे सदानंदम. माणूस कष्टाने नेहमी आनंद मिळवतो. बरोबर. पुढचं कोण घेताय आता? आपण ते आल्यात. हो. हा, घ्या ताई. वैद्याः कथयन्ति यत् मधुष्णं भवति. मधु रस्व प्लस अधिक उष्णम मधुष्णम. वैद्य म्हणतात की मध उष्ण असतो. मध गरम असतो. सर ब्रेक होतो. परत रिपीट कराल काय म्हणतात ते? मी म्हटलं मध असतो लिहायला पाहिजे. असतो. असते लिहिले. हो. मी कोण आहे आता? माधवी ताई दळवी. हो आहे. 10व घ्या. हो. वधूक्तं संदेशं सेवकः तत्र नयति. वधू अधिक उक्तम वधूक्तम. वधूने दिलेला संदेश सेवक तिथे घेऊन जातो. लक्षात येतंय? आवाज नाही येते. मी काही बोललो नाही. आवाज लेटच होतो. एवढंच म्हणलं की तुम्हाला नाही येते. एवढंच म्हणलं की एवढंच ऐकू आलं. पुढे काहीच नाही. मी म्हणलं की तुम्हाला लक्षात आलं का? हो हो आलं. हा, ठीक आहे. ठीक. 11वं कोण घेणार आहे आता? माधवीताई नंतर निशिगंधाताई साठे. हो हो, मी घेते. दुस्तरम भवती खलु मातृणम. मातृ अधिक ऋणम म्हणजे मातृणम. दुस्तरम म्हणजे कठीण. तर दुस्तरम भवती खरोखर कठीण असतं. मातृऋण मातृचे आपल्यावरचे उपकार कठीण असतात. बरोबर आहे. आईचे ऋण फेडणं खरोखर कठीण. आईचे ऋण. पण आपण मातृऋण असा मराठी
मातृऋण दुस्तर असते म्हणजे मातृण नाही अवघड म्हणत असते. आपण, नाही म्हणत. मातृऋण म्हणतो आपण. हा, मातृऋणच म्हणतो. हा, ठीक आहे? हे आयुष्यातलं खूप मोठं वाक्य आहे, महत्वाचं. अत्यंत महत्वाचं मी म्हणेन. पुढचं 12वं वाक्य कोण घेणार आहेत आता? निशिगंधाताई, सुरेंद्रः सीमाताई सोनसळे. हो सुरेंद्रः गायकेषु श्रेष्ठः. सूर अधिक इंद्र सुरेंद्र. सुरेंद्र गायकांमध्ये श्रेष्ठ आहे. सुरेंद्र म्हणजे देवांचा राजा. इंद्रा पुढे कोण आहेत आता? सीमाताई नंतर वैजयंतीताई जोशी. हो. देवेशः पूज्यः. देव अधिक ईशः म्हणजे देवेश म्हणजे देवेश म्हणजे देवांचा देव पूजनीय आहे. हा, देवांचा राजा किंवा देवांचा देव. ईश मालक. हा, देवांचा देव. देवेश देवांचा ईश. ईश ईश म्हणजे मालक बर का. पूजनीय. पूजन देवांचा देव म्हणजेच देवेश पूजनीय आहे किंवा पूज्य आहे, पूजण्याजोगा आहे. पुढे आता सीमाताई झाले, आता वैजयंतीताई जोशी. तीच घेतलं सर. हा देवेश. सॉरी, मग विद्याताई तेंडोलकर. सॉरी. महेंद्रः पाठशालां गच्छति. महा अधिक इंद्र महेंद्रः. हा, महा अधिक इंद्र महेंद्रः. महेंद्र शाळेत जातो. बरोबर. ठीक आहे. इथे आपण ना वाक्याचा अर्थ लावण्यापेक्षा देखील तुमचं जास्त लक्ष हे संधी कसा झालाय आणि संधीचा विग्रह आपण कसा केलेला आहे त्याकडे गेलं पाहिजे. काय पुढचं वाक्य कोण घेत आहे? विद्याताई नंतर कपिलजीच आहेत. महेशः कैलासे निवसति. महा अधिक ईश महेश. आ अधिक ई म्हणून बरोबर ए आहे. झालं. बरोबर आहे. महेश कैलासे निवसती. शंकर कैलासावर राहतो. बरोबर. पुढे रुपालीताई आहेत. मूढाः देहे स्थितमीश्वरं नानुपश्यन्ति भक्ताः चैनं पश्यन्ति. न अधिक अनुपश्यन्ति म्हणून नानुपश्यन्ति झालं. बर. आणि च अधिक एनम म्हणून चैनम. बरोबर आहे. त्याचा अ आणि ए म्हणून ते ऐ झालं. सो चैनम. आणि आता एक शब्द त्यांचा राहिलेला आहे, का नाही घेतला माहिती नाही. स्थितिमीश्वरम. हा, स्थितमीश्वरम. देहे स्थितम ईश्वरम. हा, स्थितम अधिक ईश्वरम. ईश्वरम म्हणून स्थितमीश्वरम. हा लिहायचा राहिलाय बहुतेक सोडवल्यामध्ये. ठीक आहे. पुढचं घेऊ आपण. हे पण बघा, या वाक्याचा अर्थ पण खूप छान आहे बघा. मूर्ख लोक शरीरात असलेल्या ईश्वराला पाहत नाहीत, परंतु भक्त जे असतात त्यांना मात्र तो दिसतो. हो सर. सर एक विचारायचं होतं. हा बोल. तर ते संधी कशाची करायची हे कसं ओळखायचं? म्हणजे ताई तुम्हाला ते हळूहळू जेव्हा शब्द यायला लागतील ना तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हे दोन आपण जोडू शकतो. अच्छा. आणि या शब्दातल्या कोणत्या शब्दाची संधी फोड करायची हे नाही, ते तुम्हाला तर लगेच कळतं. आता बघा ना, स्थितमीश्वरम हे लगेच तुम्हाला कळेल की अरे हा संधी झालेला दिसतोय. स्थितम अधिक ईश्वरम. हो बरोबर आहे. मग इथे त्याचं कुठे संधी फोड केली? पुढच्या शब्दाची केली ते आलेलं नाही, ते लिहायला राहिलेलं आहे त्यांचं. अच्छा. हा, एवढंच. चैनमचं फक्त समजणार नाही सर लवकर. कुठे?
हा तर च चैनम अधिक एनम. च अधिक एन हा चैनम. चैनमचा अर्थ काय आहे सर? याला. याला. तुम्ही अजून हे सर्वनामाचं रूप शिकलेलं नाहीयेत म्हणून मी जास्त खोलात जात नाहीये. अच्छा. एश हा एनम वगैरे असे जे सगळे आहेत ना, हा आणि मग त्याच्यामध्ये देखील असतं की आपल्या जवळ आहे का ती वस्तू, का आपल्यापासून लांब आहे. म्हणजे हा आणि तो याच्यामध्ये जो फरक आहे ना, आपल्या जवळ असेल तर आपण हा म्हणतो, आपल्यापासून लांब असेल तर आपण तो म्हणतो. तो हो पर्वत हो. पण आणि हा भक्त ग्लास. पण भक्त जवळचे त्याला त्याला पाहतात म्हटलंय नाही, ना. याला पाहत नाहीत असं त्यांना म्हणायचं इथे. ओके. हम्म. आणि जर का ह्याला म्हणायचं असेल तर त्याला हे अनुवाद चुकीचा ठरतो मग हा इथला. याला पाहत नाही हा भक्त. पुढे 17वा आता कोण करणार आहे? मी म्हणणार अच्छा, विशाखाताई बोला. राजपुरुषोक्तं वृत्तान्तं सह रामं कथयति. राजपुरुष अधिक उत्तम राजपुरुषोक्तम. आता तुम्ही ना, वृत्तांत हा वृत्तांत हा बोला. वृत्तांतम पण होईल का सर? होईल. संधी पण नाही, वृत्तांत हा शब्दच आहे ना. वृत्तांत मला हो तुम्ही अहवाल द्या, मला माहिती सांगा. वृत्तांत बरोबर आहे. हो. तिकडे हा. काय काय घडलं याची जी स्टोरी आहे त्याला वृत्तांत म्हणतात. याची नाही म्हणा. वृत्तांत पूर्ण शब्द. हा राजपुरुषाने सांगितलेली हकीकत तो रामाला सांगतो. बरोबर आहे. पुढचं कोण घेत आहे आता? सुकेशाताई आल्यात त्यामुळे त्या घेतील. तस्मिन् उपवने 19 छात्राः भ्रमणार्थ गताः. 19 करावं लागेल ना. 19 एक प्लस अधिक ऊन एकोण 19 म्हणजे 19 आहेत का सर? बरोबर. 19 आपण जे मराठीत 19 म्हणतो ना, ते याच्यावरून आलेले आहेत. मी तर जुळत आहे थोडस. मिळतं नाही, आपणच त्यांचं घेतलेलं आहे. 29 का 19? हा मग आता 30 आणि 40 आपण पुढे गेल्यावर बघू. पण आपण जे एकोण म्हणजे 1 उणे 20 म्हणजे 19, 1 उणे 30 म्हणजे 29. 30. छात्रा भ्रमणार्थ, भ्रमण अधिक अर्थम. हा भ्रमणार्थम. हा त्या उपवनात 19 विद्यार्थी फिरण्यासाठी गेले आहेत. हा आता हे गता हा आहे ना, हे परत अर्धवट भूतकाळ आहे म्हणून मी आता बोलत नाही त्याच्याविषयी. गता हा काहीतरी वेगळा. हा हे क्रियापदाचं रूप. हा पुढे आता कोण आहेत? सुकेशाताई नंतर मोहिनीताई आहेत. हो सर. 19 वाचायचं आहे. हो, 19च वाक्य तुम्ही करायचंय. हा. तत्र ते क्रीडोत्सवं करिष्यन्ति. क्रीडोत्सव, क्रीडा अधिक उत्सवम. क्रीडोत्सवम. तिथे क्रीडा महोत्सव साजरा करतील. हा तिथे ते. तत्र म्हणजे तिथे, ते म्हणजे ते. क्रीडोत्सव म्हणजे क्रीडा उत्सव, क्रीडा महोत्सव उत्सव साजरा करतील. पुढे 20वा. आता एकदम छायाताई. हो सर. शोभनाः खलु गंगोर्मयः. हा शोभनाः.
शोभनाः खलु गंगोर्मयः. हम्म आता एका गंगा शब्दाचा करा तुम्ही, विभक्तीचा विग्रह करा, आपला विभक्ती नाही संधीचा विग्रह करा. गंगोरमय. गंगा अधिक उर्मय. हा गंगोर्मय. बरोबर. गंगोर्मय. गंगेच्या लाटा खरोखरच सुंदर आहेत. हा करेक्ट. पुढचं पण लताताई आहेत, मी पुढच्या ह्याच्यावर जातो. लताताई एक मिनिट. कितवं वाक्य आहे सर आता? 21. 21. शीतर शीतर तू शीतर तुहु शीतर तुहु कस्मे कस्मेही. नाही, कसमई ही नाहीये ना, कसमई आहे फक्त. अच्छा, त्याचं ई वाजायचं असतं ना का नाही? नाही, कसमई. हा कस्मई न रोचते. हा शीतर तू तुह कस्मै न रोचते. ताई तू ह नाहीये, तू हू असतं ना, अलीकडचा जो स्वर असतो तोच ह ला लागतो ना. हा तुहु शीतर तुहु कस्मे. मग आता इथे कस्मे फक्त कस्मेच म्हणायचं का कसमे? नाही, कसमई. कस्मै. तुम्ही महिना कसं लिहिता? मैना. मै हा, बरोबर. म वर 2 वेलांट्या देता ना. हो हो. हा, महिना तसं कसमई. कस्मै न रोचते म्हणजे शीत अधिक ऋतुः म्हणजे शीतर्तुः. 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 हिवाळा. हिवाळा कोणाला आवडत नाही. बरोबर आहे. शीतर्तुः. बरोबर. पुढे कोण घेणार आहेत आता? लताताई नंतर अपर्णाताई आहेत. महर्षयः जपं कुर्वन्ति. महाऋषयः जपं कुर्वन्ति. म्हणजे बरोबर आहे. महर्षी जप करत आहेत. बरोबर आहे. करत आहेत का करतात? करतात. हा, करतात आणि इथे म्हणा तुम्ही. अनेक वचन आहे ना, म्हणजे सगळे ऋषी करतात. महर्षी करतात पाहिजे, करत आहेत म्हणण्यापेक्षा करतात. करतात नाही, मी विचारत होते महर्षी हे एकवचन आहे का अनेक? महर्षीचे तुम्ही चालवायला शिकाल, कारण की तो इकारांती, दीर्घ इकारांती पुल्लिंगी शब्द आहे, तो तुम्हाला पुढे येईल. हो. हा, पण हे महर्षी दीर्घ एकारांती पुल्लिंगी शब्दाचं अनेक वचन आहे. आणि मराठीमध्ये एक महर्षी अनेक महर्षीच, त्यामुळे हो, ते आपल्याकडे एक केस अनेक केस आहे. तसंच आहे. लोक लोक काही म्हणतात लोक, आणि अत्यंत चुकीचे ते. धान्य धान्य. धान्य धान्य. पुढे अपर्णाताई नंतर माधवीताई दळवी पुढचं घेता. हो. तवैतत् सर्वम्. तत्सर्वम्. हा, तव वाचा. तव एतत् सर्व. सर्वम. सर्वम. तव एतत् सर्वम. हा, तवई तत्सर्वम. तवै तत् सर्वम. हे सर्व म्हणजे तुझेच आहे. हे सर्व तुझेच आहे. तवै तत् सर्वम. बघा, आपण हे वाक्य दररोज सकाळी देवाला नमस्कार करताना म्हणतो ना. हो. इदम न मम तवै तत् सर्वम. हे माझं नाही, हे सर्व तुझंच आहे. बरोबर. पुढचं कोणतं वाक्य आता घेणार आहे? आता झाल्या माधवीताई दळवी, झाल्या तर निशिगंधाताई आहेत. घेते. ममैश्वर्यं वृद्धिं गतं. मम ऐश्वर्यं वृद्धिं गतं. माझे ऐश्वर्य